नमस्कार, मी स्नेहल गृहिणी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ आहे कोकण सिरीजचा दुसरा भाग। आज आपण जातो आहे हरिहरेश्वरला। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट करते। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। श्रीवर्धन पासून हरिहरेश्वरचं अंतर साधारण 20 किलोमीटर आहे। रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान। एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्र किनारा, तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगर दऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे। हरिहरेश्वराचे देऊळ बरेच जुने आहे। ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे। याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनांनी ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले। दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते, तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे। या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते। या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो। मंदिरातून वापस येताना ही एक असं छोटंसं मार्केट आपल्याला लागतं। इथे छान छान आपल्याला कोकणी वस्तू बघायला मिळतात, जसं की वेगवेगळ्या प्रकारचे सरबत असेल, कोकम सरबत, आवळा सरबत, त्यानंतर फणसाची वडी, आंबा वडी, पोह्यांचे पापड, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला मिळतात आणि बघायला मिळतात। आणि काही पर्सेसचे दुकानं, गॉगल्स वगैरे जे काही टुरिस्ट प्लेसेसला असतं, कॅप्स, तर छान असं क्यूट छोटंसं मार्केट होतं हे। आणि स्पेशली इथल्या कोकणी वस्तू घेण्यासारख्या आहेत, जसं की तिथली जी स्पेशल आंबावडी असेल किंवा फणसवडी असेल, दे आर रिअली व्हेरी नाईस। दिवाळी नेमकीच झाली होती, त्यामुळे असे छोटे छोटे किल्ले सगळीकडे बघायला मिळाले। बघा किती सुंदर क्यूट बनवलेले आहेत आणि छान म्हणजे खूप कमी गोष्टींचा यूज करून का क्यूट किल्ला बनवलेला आहे। तर असे किल्ले सगळीकडे बघायला मिळाले। तर चला आता आपण जाऊया हरिहरेश्वर समुद्र किनारा बघायला। तर हा आहे हरिहरेश्वराचा समुद्र किनारा। असा अथांग समुद्र बघता बघता तिथे आम्ही सनसेट पॉईंट बघितला। खूप अमेझिंग आणि वंडरफुल एक्सपिरियन्स। संध्याकाळची वेळ, ही घोडागाडीची राईड आणि मावळता सूर्य, खूप सुंदर। इथे खूप वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी नाही आहे। समुद्रकिनारा तसा शांत आहे, पण असं छान वाटतं। इथे लोक पण कमी आहेत या ठिकाणी। ही अशी घोडागाडीची राईडचे 50 रुपीज पर पर्सन असे चार्ज करतात ते, क्वाईट रिजनेबल। आणि एक अशी लॉंग ते आपल्याला चक्कर मारून आणतात। बीच साईडला गेल्यावर किल्ला तर बनवायलाच हवा, तर इथे आम्ही असं काहीतरी किल्ला बनवायचा प्रयत्न करत आहे।
अंधार पडेपर्यंत समुद्र किनाऱ्यावर थांबून मग आम्ही आमचं जिथे होमस्टे होतं तिथे वापस आलो. हे होमस्टे आहे. इथे दिवाळीमुळे भरपूर जे हे आहे तिथे हॉटेल्सला रूम फुल होत्या. तर हे एक होमस्टे होतं. इथे AC रूम्स तर नव्हत्या, नॉन AC होत्या, पण असं क्यूट होता एरिया, छान होता. तर नॉन ACचे साधारण 1500-1300पर्यंत असे चार्जेस होते पर डे आणि AC रूमचे 2000 ते मग ऑनवर्ड्स किती पण असू शकतं 7000-8000पर्यंत. त्यानंतर फ्रेशअप होऊन मग आम्ही डिनर घ्यायला गेलो. तिथे प्युअरली व्हेजिटेरियन रेस्टॉरंट फार कमी आहेत. जे आहेत ते मिक्स व्हेज नॉनव्हेज आहे. तर आम्ही तर सगळे प्युअरली व्हेजिटेरियन असल्यामुळे फार कमी ऑप्शन्स तिथे सापडले. कोकणी पदार्थ काही व्हेजिटेरियनमध्ये असतीलही, घावणी आहे, आंबोळी अशा पदार्थांची नावं मी ऐकलेली आहे, पण खूप रेडिली अवेलेबल नव्हते. तर मग आम्ही हे एक रेस्टॉरंट सापडलं जिथे पूर्ण व्हेजिटेरियन फूड ते सर्व करत होते, फक्त व्हेजिटेरियन होतं तिथे. तर मी तिथे एक ही अशी 150 रुपीजची थाळी ऑर्डर केली आहे. जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहे, ज्यांना सी फूड आवडतं, त्यांच्यासाठी भरपूर ऑप्शन्स तिथे मिळून जातील, वेगवेगळ्या प्रकारचे मासे. त्यातलं मला तर खूप काही आयडिया नाही आहे, पण तिथे भरपूर मेन्यू लिस्टमध्ये दिसत होते. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही जाणार होतो दिवेआगरला. दिवेआगरचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या कोकण सिरीजच्या पार्ट 3मध्ये टाकते, कारण व्हिडिओ खूप एक्सटेंडेड होऊन जाईल. तर परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.